सगळ्यांना राम कृष्ण हरी, कारण की आज आहे आषाढी एकादशी। तर आम्ही आलोय आता मंदिरामध्ये, वारकरी भवन इथे छान असं विठ्ठलाचं मंदिर आहे, तर तिकडे आम्ही आलोय आणि कीर्तन वगैरे चालू आहे, तर मध्ये जाऊन बघूया आपण। सर्वात आधी सगळ्यांना राम कृष्ण हरी, कारण की आज आहे आषाढी एकादशी। सकाळपासून काही मला जमलं नाही, त्याच्यामुळे रात्री व्लॉग स्टार्ट केले। आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये, तर चलो आपण मंदिरामध्ये जाऊन विठुरायाचं दर्शन घेऊया। तर आम्ही आलोय आता मंदिरामध्ये, वारकरी भवन इथे छान असं विठ्ठलाचं मंदिर आहे, तर तिकडे आम्ही आलोय आणि कीर्तन वगैरे चालू आहे, तर मध्ये जाऊन बघूया आपण। तर आम्ही गेलो आणि मंदिराची बघा किती छान अशी लायटिंग वगैरे लावलेली होती, खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं असतं, म्हणजे लायटिंगची सजावट वगैरे, आणि बरेच लोक होते, भरपूर अशी गर्दी होती। आणि तिकडे म्हणजे खूप छोटे छोटे मुलं मुली असे विठ्ठल रुक्मिणी बनवून आलेले होते, तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल। आणि इकडे एका बाजूला तिथे कीर्तनसुद्धा चालू होतं, तर खूप छान असं कीर्तन होत होतं तिकडे। बरेच लोक कीर्तनात बसले पण होते आणि बाकीचे लोक दर्शन पण घेत होते। आणि दर्शन घ्यायला जायचं होतं, तर एवढी मोठी रांग होती इकडनं, ही बघा ही दिसते नाही, पूर्ण अशी एवढी रांग आहे, अशी पूर्ण पुढे जाऊन पुढेपर्यंत, पण म्हणजे रांग मोठी होती, पण दर्शन पटपट पटपट होत होतं, त्याच्यामुळे काही वाटलं नाही। त्यामुळे मग आम्ही पण दर्शन घेतलं। आम्ही मंदिरात आलोय, पण म्हणजे मंदिरात दर्शनासाठी जी लाईन आहे ना, ती इतकी मोठी आहे आणि खूप वेळ लागू शकतो। आणि इकडे बाजूला कीर्तन वगैरे पण चालू आहे। आता आम्ही लाईनमध्ये उभे राहतो। आणि इकडे ह्या दोघी पण मुलीच होत्या, एक विठ्ठल बनली होती आणि एक रुक्मिणी होती। तर जी रुक्मिणी होती ना, ती माझी सबस्क्रायबरच होती, तर तिला खूप आनंद झाला, मी व्हिडिओ घेत होती तर असं खूप छान असं दोघांचा लुक होता, खूप मस्त दिसत होते दोघं पण। आणि इकडे मंदिरात एका बाजूला खिचडीचं सुद्धा वाटप करत होते, जे लोक दर्शन घेण्यासाठी येत होते ना, त्यांच्यासाठी खिचडी होती, केळी वगैरे होती, तर ते पण इकडे वाटत होते। आणि आम्ही मग पोहोचलो अगदी देवाजवळ, तर गर्दी होती भरपूर, पण दर्शन पटपट होत होतं। आता मी तुम्हाला मला जसं शक्य झालं तसं मी व्हिडिओ घेतला, कारण की गर्दी होती आणि थोडा थोडा पाऊस पण यायला सुरुवात झाली होती, त्याच्यामुळे मग जसं घेता आलं तसं घेतलं। तर आमचं छान असं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर बाहेर खूप जोराचा पाऊस यायला सुरुवात झाली होती। आणि बघा एका मिनिटात सगळं पूर्ण जे पटांगण होतं ना, ते पूर्ण खाली होऊन गेलं, कारण की लोक म्हणजे आडोशालाच जाऊन थांबले, कोणी मंदिराच्या वरती येऊन थांबले, कोणी इकडे मांडव पण टाकले होते तिथे थांबले। आणि त्यानंतर मग इथे ते देणगी घेणारे पण बसलेले होते, तर अहोंनी पण इकडे थोडीशी म्हणजे देणगी दिली मंदिरासाठी, कारण की आपल्याकडून जितकं होईल ना आपण तितकं दान करायचं, असं काहीतरी करण्याचा आम्ही प्रयत्न केला, तर आम्ही दिले थोडेसे। आणि बाकी तर पाऊस वगैरे तर चालूच होता आणि पटपट सगळ्यांचे दर्शन वगैरे पण होत होते।
प्रसाद पण घेतलाय, खिचडी आणि केळी वाटप करतायत ते छान असं भाविकांसाठी. आमचं दर्शन वगैरे झालं, पाऊस आला होता त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो थोडा वेळ आणि पाऊस गेला तर घरी आलो. आणि आज संध्याकाळी फराळामध्ये म्हणजेच की आता उपवासच आहे, एकादशी काही सुटत नाही, दुसऱ्या दिवशी सुटते, तर मग आम्ही बनवतोय आज थालीपीठ, साबुदाण्याचे थालीपीठ, साबुदाण्याचे वडे. कोणी थालीपीठ म्हणतो, म्हणून वडे आम्ही ते बनवतोय आता इकडे. तर अशा प्रकारे आमचे वडे बनले. याला वरती आलं थोडंसं, ते आधी आम्ही तेलात टाकून बघितलं ना, ते चिटकलं त्याला असं काही. त्याच्यासोबत छान असे आम्ही हे केले काय, चटणी म्हणजे रस्सा. हे बघा असे काही बनले आमचे साबुदाणा वडे. आणि आम्ही एकादशी निमित्त घरामध्ये असं काही छोटंसं डेकोरेशन केलं होतं. आमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे, तर ठेवली होती छान फुलं वगैरे, मूर्तीला तुळशीची माळ आणि तुळस पण होती आमच्याकडे. तर मग असं काही ठेवलं होतं आणि छान अशी छोटीशी रांगोळी काढली, म्हणजे की देवाचा जो गंध असतो ना तो काढला ताटलीमध्ये छोट्याशा. ती देवाचीच ताट आहे आणि नैवेद्य पण दाखवला होता. तर असं काही आम्ही केलं होतं. आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त थालीपीठ आणि त्याच्यासोबत चटणी बनवली. असं काही होतं आमचा आजचा दिवस. आणि एक सांगायचं म्हणजे तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण की आजच्या दिवशी 1 वर्षापूर्वी आम्ही आमचा पहिला व्लॉग शूट केलेला होता त्या एकादशीच्याच दिवशी. तेव्हा पण टाकलेला 1-2 दिवसानंतर होता, पण शूट त्या दिवशी केलं होतं, स्टार्ट त्या दिवसापासून केलं होतं. तर तो आमच्यासाठी आजचा दिवस म्हणजे खूप खास असा होता. तर खूप छान वाटलं आम्हाला देवाचं दर्शन वगैरे घेऊन. तर जेवण वगैरे झालं, म्हणजे वडे वगैरे खाल्ले आणि आता म्हणजे संपला आपला दिवस. कारण की सकाळी काही जमलंच नाही स्टार्ट करायला व्लॉग, कारण की बरंच काही त्याच्यामागे. तर ते काही झालं आणि त्याच्यानंतर मग आता संध्याकाळी मी ऑफिसवरून आली, त्याच्यानंतर व्लॉग स्टार्ट केला. मग मंदिरात गेलो, तर बघितलं तुम्ही, मला तर खरंच खूप छान वाटलं मंदिरामध्ये जाऊन. देवाच्याच मनात असतं म्हणून तर देव आपल्याकडून दर्शन घडवून घेतो असं वाटलं मला. तर चला इथेच व्हिडिओची एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.